बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम व्हेरी 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 इम्पॉर्टंट प्रॉब्लेम. हा खूप वेळेस परीक्षेला आलेला आहे. जवळजवळ 10-15 वेळेस हा परीक्षेला आलेला आहे. हा 4 मार्कासाठी महत्वाचा प्रॉब्लेम आहे. इफ 20% ऑफ द पोल्ट प्रोड्युस्ड बाय मशीन आर डिफेक्टिव्ह. बघा मित्रांनो, गिवन डाटा 20% म्हणजे प्रोबॅबिलिटी किती आहे? 20/100. पर्सेंट म्हणजे भागिले 100 आले तर 20% म्हणजे 20/100 हा ऑफ द बोल्ट्स प्रोड्युस्ड बाय मशीन आर डिफेक्टिव्ह. आलं लक्षात? 20% बोल्ट जे डिफेक्टिव्ह त्याचे काही डिफेक्टिव्ह म्हणजे खराब. आलं लक्षात? त्याच्याशी काही घेत नाही आपल्याला. देन डिटरमाइन द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 4 बोल्ट्स ड्रॉन. जर तुम्ही 4 बोल्ट्स काढले, काय आहे? एक पिशवी आहे समज. त्या पिशवीत 20% बोल्ट्स डिफेक्टिव्ह आहे. 100% किती टक्के बोल्ट्स डिफेक्टिव्ह आहे? 20%. तर तुम्ही त्या पिशवीतून 4 बोल्ट्स बाहेर काढले. बोल्ट माहिती आहे? नट बोल्ट. हा तर किती डिफेक्टिव्ह येण्याची प्रोबॅबिलिटी? 1 इज डिफेक्टिव्ह. तर 4 पैकी एक डिफेक्टिव्ह येण्याची प्रोबॅबिलिटी काढायची. तर 4ही डिफेक्टिव्ह येऊ शकते, एकही येऊ शकतो, दोन्ही येऊ शकतो. तर आपलं 1 डिफेक्टिव्हची प्रोबॅबिलिटी काढायची आणि ऍट द मोस्ट 2 आर डिफेक्टिव्हची प्रोबॅबिलिटी. हे 2 कंडिशन काढायच्या. तर सगळ्यात पहिले ज्याला प्रश्न समजत नाही त्यांनी काही टेन्शन नाही घ्यायचं. 20% म्हणजे 20/100. 0.2 लेस. प्रोबॅबिलिटी किती? 0.2. क्यू काढायचं 1 मायनस पी. 1 मायनस 0.2. 0.8. पी आलं, क्यू आलं. नंतर बघा मित्रांनो, हा डिटरमाइन द प्रोबॅबिलिटी ॲट आउट ऑफ 4 बोर्ड्स. हे तुम्हाला सांगितलं टोटल नंबर्स म्हणजे येत. आउट ऑफ 4 बोर्ड्स जे विचारलं म्हणजे ते काय असतं? आर. 1 इज डिफेक्टिव्ह. पहिली कंडिशन काय आहे? 1 इज डिफेक्टिव्ह. जे काल नव्हते त्यांनी व्हिडिओ बघून घ्या युट्यूबवरचे. हा 1 इज डिफेक्टिव्ह. तर बघा मित्रांनो, पहिली कंडिशन पी ऑफ आर इज इक्वल टू फॉर्म्युला लिहू आपण. एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर. आता बघा मित्रांनो, पी किती आहे मित्रांनो? 0. सॉरी, एन किती आहे? एन आहे 4. आर किती आहे? 1. 4C1. पी किती आहे? 0.2. 0.2. आर किती आहे? 1. क्यू किती आहे? 0.8. आणि एन मायनस आर म्हणजे 4 मायनस 1 किती आहे सांगा. हे इथं खाली टाका वाटलं असतं. असं लिहायचं. देअर फोर पी ऑफ 1 इज इक्वल असं लिहा. देअर फोर पी ऑफ 1 इज इक्वल किती आहे ना? पी ऑफ 1 इज इक्वल हा हे बघा, पी ऑफ 1 किती आलं? पी ऑफ 1 किती आलं सांगा? 0.4096. आता दुसरी कंडिशन काय मित्रांनो? इकडे बघा. ऍट द मोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह. जास्तीत जास्त 2 डिफेक्टिव्ह आहे. जास्तीत जास्त 2. 2 पोरांची कंडिशन सांगितली मी तुम्हाला. जास्तीत जास्त 2. कालच्या इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये 2 पोरांची कंडिशन सांगितली. पी ऑफ ऍटलिस्ट 2. ऍटलिस्ट 2 म्हणजे जास्तीत जास्त 2. म्हणजे काय घेतात? पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2. कळलं ना? 0 काऊन घेतलं? 2 पेक्षा जास्त मुलं असलं तर गव्हर्नमेंट घेतं का जॉबला? नाही. मग जास्तीत जास्त 2. 2 असले तरी घेतं, 1 असला तरी घेतं, नसलं तरी घेतं. बॅचलर पोट्टेला घेतं ना. आलं लक्षात? त्याच्यामुळे पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2. पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2. तर आता बघा मित्रांनो, पी ऑफ 1 काढून ठेवलेलं आहे. पी ऑफ 0 आणि पी ऑफ 2 काढायचं. तर पहिले बाजूला घेऊन पी ऑफ 0 पी ऑफ 1 काढून घेऊ, प्लस 2 काढून घेऊ. डायरेक्ट टाकायचं. एन किती आहे? 4. सी 0. पी किती आहे? 0.2 रेस टू 0. क्यू किती आहे? 0.8 रेस टू पॉवर 4 मायनस 0. हे किती येतं बघा पहिले. आणि पी ऑफ 2 1 तर काढलेलं आहे. पी ऑफ 2 हे नीट लक्ष द्या. 4C0 0.2 रेस टू 1 सॉरी 2. 4C2 0.2 रेस टू 2. 0.8 रेस टू 4 मायनस 2 किती येतं बघा.
पहिले वरचं बघा किती येतं 0.40 दुसरं किती येतं 0 पॉईंट किती येतं दुसरं 0. नीट सांगा रे 0.64 बरोबर आहे ना 0.64 बघा आता तर प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलिस्ट टू इज इक्वल टू बघा इकडं हे पहा पी ऑफ ऍटलिस्ट पी ऑफ 2 किती येतं मित्रांनो 1536 तर आता पी ऑफ ऍटलिस्ट 2 हा तर प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलिस्ट 2 बोर्ड किती येतं बेरीज करायची हे पहा पी ऑफ 0 ची व्हॅल्यू आहे 4096 1 ची पण व्हॅल्यू आहे 4096 पी ऑफ 1 आपण डबल याच्यासाठी नाही काढलं ऑलरेडी काढलेलं आले नंतर याची व्हॅल्यू आहे 0.1536 तर किती येतं मित्रांनो सांगा फास्ट हा किती येतं 0.995 काहीतरी 0.9728 9728 आलं लक्षात हे झालं तुमचं प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम खूप 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 इम्पॉर्टंट आहे खूप वेळेस आलेला आहे 6 मार्कला आलेला आहे 4 मार्कला आलेला लिहून घ्या फास्ट हा हे ऍटमॉस्टचीच कंडिशन घेतली आपण पण इथं चुकून ऍटलिस्ट लिहिलं मी ऍटमोस्टच घेतलंय आपण ऍटमोस्ट टू कंडिशन विडिशन सगळं तुम्हाला एक्सप्लेन मी ऍटमोस्टच केलं मित्रांनो हा हा हे लक्ष द्या इफ 40% ऑफ वोल्ट्स प्रोड्युस्ड बाय अ मेकॅनिक म्हणा मशीन म्हणा सारखंच आहे मेकॅनिक म्हणजे काम करणार आर डिफेक्टिव्ह डिटरमाइन द प्रोबॅबिलिटी दॅट आउट 5 volts आउट ऑफ 5 म्हणजे n इज इक्वल टू 5 आउट ऑफ 5 म्हणजे n इज इक्वल टू 5 प्रोबॅबिलिटी 40 भागिले 100 म्हणजे 0.4 40 भागिले 100 म्हणजे किती 0.4 क्यू काय 1 मायनस पी 1 मायनस 0.4 किती येतं मित्रांनो हे 0.6 हा 1 वोल्ट इज डिफेक्टिव्ह बघा मित्रांनो 1 वोल्ट डिफेक्टिव्ह 1 वोल्ट इज डिफेक्टिव्ह म्हणजे आर इज इक्वल टू 1 आर इज इक्वल टू 1 वोल्ट इज डिफेक्टिव्ह म्हणजे आर इज इक्वल टू 1 फॉर्म्युला काय पी ऑफ आर इज इक्वल टू एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर मध्ये डॉट टाकायचा बरं म्हणजे इंटू वाट तर पी ऑफ 1 इज इक्वल टू हा 1 डिफेक्टिव्हची प्रोबॅबिलिटी 5C1 समजलं का 5C1 1 डिफेक्टिव्ह 5C1 पी किती आहे 0.4 रेस टू 1 0.6 रेस टू 5 मायनस 1 5 मायनस 1 किती येते 0.2592 नंतर आता पी ऑफ 1 झालं म्हणजे 1 डिफेक्टिव्हची कंडिशन झाली नंतर काय मित्रांनो ऍट द मोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह जास्तीत जास्त 2 कालचं गव्हर्नमेंट पॉलिसीचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे ऍट मोस्ट 2 म्हणजे पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 ऍटमोस्ट 2 तर पी ऑफ 1 ऑलरेडी काढलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही डायरेक्टली करू शकता किंवा एक एक काढू शकता हा डायरेक्टली असं पण करू शकता पी ऑफ 0 फॉर्म्युला माहिती आहे 5C0 0.4 रेस टू 0 डॉट टाकायचं मध्ये 0.6 रेस टू 5 मायनस 0 हा याच्यात फॉर्म्युला टाकायचं 5 मायनस 0 प्लस पी ऑफ 1 ची व्हॅल्यू डायरेक्ट लिहायची 0.2592 दिलेली प्लस दिलेली म्हणजे आता काढली आपण
पी ऑफ 2 ची व्हॅल्यू 5C2 प्लस 0.4 रेस टू 2 0.6 रेस टू 5 मायनस 2 किती येतं बघा हे? शांततेत काढा किती येतं बघा मित्रांनो 0.625 हा तर हे पहा मित्रांनो याच्यात 30% तुम्ही घरी करायचं 30% आणि 10% ना हा ठीक आहे 30% आणि 10% तुम्ही करायचं 30 10 आणि 50 30% 10% 50% आणि इथं यन 5च ठेवा लक्षात असे 3 प्रॉब्लेम तुम्ही घरी करायचे बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम 10% of the components manufactured by the company are defective. If 12 components selected at a random, find the probability that at least 2 will be defective. हा बघा मित्रांनो 10% म्हणजे प्रोबॅबिलिटी किती आहे 10% 10/100 म्हणजे 0.1 क्यू किती येईल 1 मायनस पी 1 मायनस 0.8 म्हणजे 0.9 if 12 components are selected at a random म्हणजे n is equal to 12 find the probability that at least 2 will be defective कमीत कमी 2 at least 2 प्रोबॅबिलिटी ऑफ at least 2 बघा मित्रांनो तुम्हाला कालच एक्सप्लेन केलं मी कालच काय सांगितलं की आता ऍटलिस्ट 2 म्हणजे कमीत कमी 2 म्हणजे जास्तीत जास्त किती 2 3 4 5 6 7 8 9 11 12 पर्यंत घ्यावं लागेल पण ते पॉसिबल आहे का नाही मग काय करायचं 1 मायनस उरलेले घ्यायचे पी ऑफ 0 मायनस पी ऑफ 1 समजलं मी पास झालो असं सांगण्याच्या ऐवजी मी काय सांगणार मी नापास नाही झालो लक्षात तर उलट काढायचं 2 3 4 5 6 7 8 9 10 12 काढण्यासाठी ऐवजी 1 मायनस पी ऑफ 0 मायनस पी ऑफ 1 काढायचं कारण की यांनी वेळ वाचत तर बघा मित्रांनो आता 1 मायनस तुम्ही वाटलंच तर पहिले बाय युझिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युला बाय युझिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युला लिहू शकता फॉर्म्युला म्हणजे कसं आहे कम्फर्टेबल झोन मध्ये यूज होतो पी ऑफ आर इज इक्वल टू एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर therefore असं लिहायचं पी ऑफ ऍट लिस्ट 2 इज इक्वल टू 1 मायनस हे पहा आर पहिले 0 आहे एन किती आपलं 12C0 बघा इकडं 12C0 पी किती आपलं 0.1 रेस टू 0 क्यू किती आहे 0.9 रेस टू 12 मायनस 0 म्हणजेच 12 टाकायचं कॅल्सियम नंतर दुसरं मायनस इथे पण मायनस खाली लिहितो वाटलं तर मायनस 1 मायनस ए मायनस 12C1 0.8 रेस टू 1 मायनस 0.9 रेस टू 12 मायनस 1 किती येतं बघा प्रोबॅबिलिटी ऑफ ऍट लिस्ट 2 किती येतं बघा एक पेक्षा उत्तर कमीच येत असतं मित्रांनो 0. नीट सांगा पण बघा मित्रांनो याचं उत्तर येतं 0.3409 उत्तर निगेटिव्ह पण येत नसतं आणि एक पेक्षा जास्त पण येत नसतं बघा द प्रोबॅबिलिटी दॅट अ पेन मॅन्युफॅक्चर्ड बाय कंपनी विल बी डिफेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी दॅट अ पेन मॅन्युफॅक्चर्ड बाय कंपनी विल बी डिफेक्टिव्ह इज 1/10 बघा मित्रांनो प्रोबॅबिलिटी दिलेली आहे 1/10 1/10 म्हणजे 0.1 क्यू काढून टाकायचं 1 मायनस पी
म्हणजे 1 मायनस 0.1 म्हणजे 0.9. If 12 such a pens are manufactured, n is equal to 12. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट. हा समर 25 ला का 24 ला आलेला प्रॉब्लेम बरं. इथं म्हणजे याच्यात दाखवलेलं नाही पण आलेला आहे. इफ 12 सच अ पेन्स आर मॅन्युफॅक्चर्ड, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट नंबर 1 एक्झॅक्टली 2 विल बी डिफेक्टिव्ह. एक्झॅक्टली 2 म्हणजे फक्त 2. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली 2 म्हणजे फक्त पहिले पी ऑफ आर इज इक्वल टू एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर. हा डोक्याचा चॅप्टर आहे, खूप सोपा चॅप्टर आहे. एन किती आहे 12. रिक्वायर्ड किती आहे एक्झॅक्टली 2 म्हणजे आर इज इक्वल टू 2. पी किती आहे 0.1 रेस टू 2. क्यू किती आहे 0.9 रेस टू 12 मायनस 2 किती येतं 5 सांगा. शांततेत व्यवस्थित करा. 12 मायनस 2 डायरेक्ट 10 टाकायचं. 0.2301 बघा मित्रांनो. आता आपण तिसरी कंडिशन पहिले काढू म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम सोपं जाईल. नन विल बी डिफेक्टिव्ह. नन म्हणजे 0. नन म्हणजे पी ऑफ 0 काढायचं. नन विल बी डिफेक्टिव्ह म्हणजे पी ऑफ 0. तर पी ऑफ 0 12 सी 0 0.1 रेस टू 0 0.9 रेस टू 12 मायनस 0 किती सांगा. 0.2824 नंतर दुसरं काढू मित्रांनो. ऍटलिस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह. कमीत कमी 2. प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलिस्ट 2 कमीत कमी 2. मग जास्तीत जास्त किती 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर मग ते घेणं अवघड आहे. मग काय करायचं 1 मायनस पी ऑफ 0 मायनस पी ऑफ 1. लक्षात. तर पी ऑफ 0 ऑलरेडी काढून ठेवलेलं म्हणून मी पहिले हे घेतो. तिसरी कंडिशन 1 मायनस 0.2824 मायनस पी ऑफ 1 साठी 12 सी 1 0.1 रेस टू 1 आणि 0.1 सॉरी 0.9 रेस टू 12 मायनस 1 किती येतं बघा. फास्ट. याचं उत्तर आहे 0.3410. बघा मित्रांनो. आता नेक्स्ट प्रॉब्लेम. इट इज ऑब्झर्व दॅट अन average 1 person out of 5 person is swimmer. Find the probability that no person out of 3 is a swimmer. Show that the probability that at least 1 person out of 3 is a swimmer is 61 by 125. दोन प्रश्न विचारलेले याच्यात. नीट बघा. इट इज ऑब्झर्व दॅट अन ॲव्हरेज 1 person out of 5 म्हणजे प्रोबॅबिलिटी इज 1 by 5 म्हणजे 0.2. क्यू इज इक्वल टू 1 minus P 1 minus 0.2 0.8 0.8. तर फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट नो पर्सन. पहिली कंडिशन नो पर्सन म्हणजे आर इज इक्वल टू 0. तर पी ऑफ आर इज इक्वल टू एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर. तर पी ऑफ 0 इज इक्वल टू एन किती मित्रांनो नो पर्सन आउट ऑफ 3 म्हणजे एन इज इक्वल टू 3 सी 0 0.2 रेस टू 0 0.8 रेस टू 3 मायनस 0 किती येत आहे पी ऑफ 0. 5 सांगा. 0.512. क्रॉस चेक करा मित्रांनो. हे आता बघा नंतर काय शो दॅट द प्रोबॅबिलिटी दॅट ऍट लिस्ट 1 पर्सन आउट ऑफ 3 इज अ स्विमर इज एवढं उत्तर दाखवायचं आपलं.
एवढं उत्तर आलं पाहिजे. ऍटलिस्ट दुसरी कंडिशन काय, प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलिस्ट 1. ऍटलिस्ट 1 म्हणजे कमीत कमी एक, जास्तीत जास्त किती राहील, 1 2 3, 1 2 3. मग तुम्ही उलट करू शकता. 1 मायनस पी ऑफ 0. सर इथं उलट काउंट करायला कारण पी ऑफ 0 ऑलरेडी काढलेला आहे. टाइम वाचतो ना. ऍटलिस्ट 1 म्हणजे काय, 1 2 3. मी तुम्हाला सांगितलं ऍटलिस्ट 40 मार्क, कमीत कमी 40 मार्क. जास्तीत जास्त किती पडले तरी घेतो ना आपण. मग 40 ते 100 मध्ये किती जमतो. मग काय करावं लागतं, ऍटलिस्ट 1 म्हणजे 1 2 3 ची काढावं लागतं. मग ते करण्याच्या ऐवजी आपण 1 मायनस पी ऑफ 0 काढलं तरी आपलं काम झालं. तर 1 मायनस 0.512 किती येत आहे, 0.4848. तर इकडे बघा मित्रांनो, एक काम करा. याचं उत्तर मला सांगा पुन्हा, पी ऑफ 0चं जर रेशोज मध्ये काढून टाका, कारण की इथं 61/125 पाहिजे आपल्याला. 64 आहे, 61 आहे, 61 आहे. हे किती येतं रेशो मध्ये सांगा फास्ट. अरे बाळा, हे पी ऑफ 0चं सांग. 64/125. 64/125. हे बघा, पॉइंट मध्ये लिहिलं तर चालते उत्तर, पण पर्टिक्युलरली इथे काढून टाका तुम्ही याच्यात. 1 मायनस 64/125 किती येतं, 1 मायनस डायरेक्ट आन्सर करायचं. 61/125 येतं का, नाही जरी आलं लिहून टाकायचं, तर शोध आहे येतच उत्तर. आलं येत नाही जरी आलं तरी लिहून टाकायचं, झालं. लिहा फास्ट.